पंतप्रधानांच्या सूचनेनंतर राज्यामध्ये आढावा बैठकांना वेग. मुख्यमंत्र्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांसोबत इंधन आढावा बैठक. राज्याला घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वाढीव पुरवठा. मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती. भारतानं केला रशियासोबत संरक्षण करार. रशियाकडून भारत 858 कोटींची तुंगुस्का क्षेपणास्त्र खरेदी करणार. गृहमंत्री अमित शहा आसामच्या दौऱ्यावरती. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी शहांची प्रचार फेरी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शहा आसामच्या दौऱ्यावर. केंद्र सरकार सुमारे 9 लाख कोटींचं कर्ज घेणार. आर्थिक तूट भरून काढण्यासाठी बाजारातून केंद्राची कर्ज उभारणी. अजित पवारांच्या निधनाला 2 महिने पूर्ण. अद्याप अंतिम अहवाल नाहीच. दरम्यान हवाई वाहतूक महासंचालनालयाची व्हीआयपी हवाई वाहतुकीचे नवे नियम जारी. व्हीएसआर वर कारवाई होत नाही तोपर्यंत नवे नियम कुचकामी. आमदार रोहित पवारांची भूमिका. अशोक खरातचा पाय आणखी खोलात. 10वा गुन्हा दाखल. लैंगिक शोषण आणि फसवणुकीचे गुन्हेही दाखल. अशोक खरातला पाठीशी घातलेले नाही. माजी मंत्री दीपक केसरकरांनी केला दावा. राऊत महिलेशी कसे वागतात ते सगळ्यांनाच ठाऊक आहे. राऊतांनी इतरांना सल्ले देऊ नयेत. दीपक केसरकरांनी फटकारलं. लॉकडाऊनची भीती घालाल तर खबरदार. मुख्यमंत्री फडणवीसांचा अफवाबाजांना सज्जड इशारा. देवाधर्माच्या नावानं हवाला रॅकेट चालवायचा अशोक खरात. अनेक बड्या अधिकाऱ्यांचे पैसे फिरवायचा. अशोक खरातची जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती. मुख्यमंत्र्यांचा कारभार मुख्यमंत्र्यांना तरी पटतो का? आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल.